नमस्कार, बोलू मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण रोखठोक भाषण करणारे नेते बघणार आहोत। पहिलं नाव आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं। विषय कोणताही असो, पक्षांतर्गत मतभेदाचा असो की अधिकाऱ्यांच्या भरसभेमध्ये झापण्याचा असो, म्हणूनच दादांना महाराष्ट्रामध्ये एक रोखठोक नेता म्हणून ओळखले जाते। दुसरे नाव आहे राज ठाकरे। महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे यांच्या भाषणासाठी लाखोंची गर्दी होती। राज ठाकरे हे मराठी माणसाच्या मनातील एक रोखठोक नेते आहेत। तिसरे आहेत उद्धव ठाकरे। उद्धव ठाकरे यांचं भाषण म्हणजे टोमणे, कोपरखिळ्या यांनीच विरोधकांची झोप उडवणार असते। यामुळे एक रोखठोक नेता म्हणून महाराष्ट्रात त्यांची ओळख। नंबर 4 वर आहेत संजय राऊत। संजय राऊत यांनी नेहमीच आपल्या सामनाच्या अग्रलेखातून मोदींपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत नेहमीच रोखठोक भूमिका घेत त्यांच्यावर बोचरी टीका केली। त्यांची भाषण गाजत नसली तरी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषद मात्र चांगल्याच गाज। एकंदरीत पाहता एक रोखठोक नेता म्हणून त्यांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे। 5वे आहेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी। नितीन गडकरी यांचा स्वभाव म्हणजे कोणावर टीका करणं ते नेहमीच टाळतात, परंतु त्यांचं सहजपणे बोलणं हे लोकांना कायम भावत आलेलं आहे। म्हणून शांत, संयमी असणारे, रोखठोक असणारे नेते म्हणून नितीन गडकरी यांचीही एक ओळख आहे। 6वे आहेत बच्चू कडू। बच्चू कडू यांनी नेहमी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर रोखठोक भूमिका घेतलेली आहे। पक्ष कोणताही असो, पार्टी कोणतीही असो, सरकार कोणाचंही असो, परंतु शेतकऱ्याच्या मुद्द्यावर त्यांनी कायमच एक वेगळी आणि सडेतोड असणारी आपली भूमिका घेतली होती। म्हणून एक रोखठोक नेते म्हणून त्यांचीही ओळख आहे। हे झाले महाराष्ट्रातील काही रोखठोक भूमिका घेणारे नेते, परंतु तुम्हाला आणखीन कोणते माहित असतील तर ते कमेंट करून नक्की सांगा।